म्हापशात राहणाऱ्या मूळ कणकुंबी इथल्या एका गर्भवती महिलेनं कोल्हापुरातील रंकाळा तलावात जाऊन आत्महत्या केल्यानं खळबळ माजली। उत्तरीय तपासणीत तिच्या पोटात 5.5 महिन्यांचा गर्भ होता असं आढळून आलं। नेहा ज्ञानेश्वर पवार असं या 27 वर्षीय महिलेचं नाव आहे। कोल्हापूरच्या जुना राजवाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मूळ बेळगाव जिल्ह्यातील कणकुंबी भागातील नेहा ही पती ज्ञानेश्वर सोबत म्हापशात राहत होती। ज्ञानेश्वर हा बांधकाम साईटवर काम करायचा। गर्भवती असताना तिची मनस्थिती ढासळली होती। शेवटच्या एका महिन्यात तिला बरीच निराशा आली होती अशी माहिती तिच्या वडिलांनी पोलिसांना दिली आहे। या नैराश्यातून बाहेर पडावी म्हणून तिला बरंच समजावण्यात आलं होतं, आधार दिला, पण तिची मनस्थिती स्थिर होत नव्हती। शेवटी ती काहीही न सांगता घरातून निघून गेली आणि हे टोकाचं पाऊल उचललं असं तिच्या वडिलांनी सांगितले। ही महिला 12 डिसेंबर रोजी म्हापशातील घरातून पतीला न सांगता बाहेर पडली होती। एक दिवस उलटला तरी ती परत आली नाही, त्यामुळे पतीनं म्हापसा पोलीस स्थानकात बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती। इकडे 13 डिसेंबर रोजी सकाळी रंकाळा तलावात एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळल्यानंतर तिथल्या पोलिसांनी ओळख पटवण्याचं काम सुरू केलं होतं। मृतदेहाजवळ सापडलेला मोबाईल तपासला असता त्यातील क्रमांकावरून पती आणि वडिलांशी संपर्क साधण्यात आला। त्यानंतर मृतदेह नेहा पवार हिचाच असल्याचं स्पष्ट झालं। गोव्यातील अशा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।